हॅलो फ्रेंड्स, आज आहे 20 वीक्स प्रेग्नन्सीचा डे 4. सुरुवात केली बनाना खाऊन आणि त्यानंतर डायरेक्ट सर्व फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आज माझा चतुर्थीचा उपवास होता. त्याच्यामुळे छानपैकी पूजा वगैरे करून देवाला आंघोळ वगैरे घालून खूप छान पद्धतीने त्यांची मनोभावे पूजा अर्चा संपवली. याच एवढ्या पिरियडमध्ये थोडंसं छान आणि रिलॅक्स वाटतं मला. रोज पूजा वगैरे करते पण त्याचा काही व्हिडिओ घेण्यात येत नाही. आज म्हटलं स्पेशल ओकेजन ठरून आज छानपैकी मनातून आलं की एक व्हिडिओ आणि माझं देवघर तुम्हाला जवळून दाखवावं. अशा पद्धतीने दिवाबत्ती करून सर्व छान घेतलं. आता दिवसेंदिवस जसे आता 20 वीक्स वगैरे कंप्लीट होत आहेत, आता लवकरच मला 6 मंथ चालू होईल. एक्साइटमेंट वगैरे वाढतच चाललेली आहे आणि येस नाव आय एम रिलॅक्स. पण एकदमच सडनली दुपारी मला असं अचानकच म्हणजे अशी काय झालं तुम्ही म्हणता काय आय डोंट नो, बट एकदम अशी नस फडफड करायला लागली हाताची. जर तुम्हाला नीट दिसत असेल तो खूप वेळ ही असं म्हणजे हाताची नस फडफडत होती. त्यानंतर मग मी डेट्स घेतले, डेट्स खाल्ले कारण उपवास होता. त्याच्यामुळे एक तासाने थोडं थोडं खाणं चालूच होतं. ताक आणि नंतर शाबू बनवून मी उपवासाची फराळाची सुरुवात केली. हळूहळू म्हणजे उपवास सगळे म्हणतात करा किंवा नको करू, पण कोणी म्हणतं जसं जमेल तसं करा. डॉक्टर पण म्हणले होईल तुला ॲडजस्ट कर, फक्त खात राहा. सो त्याच्यामुळे पूर्ण प्रिकॉशन काळजी घेऊनच मी उपवास पण व्यवस्थित फॉलो करते आहे. आणि शाबू आणि ताक ह्या दोन गोष्टी खाल्ल्यानंतर मी थोडंसं रेस्ट केला. बॉडीला थकान येते नॉनस्टॉप थोडंसं काम असल्यामुळे. त्यानंतर मी पुन्हा ग्रेप्स घेतले, ते खाल्ले. एकदम निवांत बसून वॉश वगैरे करून घेतलेले होते ते आणि ग्रेप्स घेतले. सध्या बऱ्याच गोष्टी म्हणजे म्हणतो आपण पायाला वगैरे सुजन येणं चालूच झालेले आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी आरामात बसून घेते. नारळ पाणी वगैरे पिले. संध्याकाळी डिनरला डायरेक्ट भात उपवास सोडायचा होता, सलाड याच्यासोबत आजचा दिवस कंप्लीट केला. हर हर महादेव.